रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू. आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला. बाशिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून. अरे पांड्याचे ना ते. आणि हे काय घेऊन चाललाय? आईला बाई बी का काय? काय कळानं झालंय बा. चल 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 आजचा पांड्या. ओ पांडा शेठ, अहो लगीन केलं का काय? बायकोचं तोंड तरी दाखवा. नाही, बायको आहे ती माझी, मारून टाकीन, हात नाही लावायचा. हा. अहो पांडा शेठ हात नाही लावत. अहो गावची सून आहे ती. पण मी काय म्हणतो, वहिनीचं तोंड तरी दाखवा. सुन आहे, सुन आहे. येऊ येऊ दाखवतो, दाखवतो. हळू पडन. आईला पांड्या तू तर करच गेला. बायकोला लवकर माहेरी पाठव, नाही तर दुकानदार येऊन लय आणील बर का तुला. ए गप्पे आमल्या, तुझा बायको आहे माझी, देख तिथं, नाही तर मारून टाकीन. हा चल निघ. निघ रे निघ. बायको पांड्या तू आहे ना करच करतो बघ. चल हे साग्या, चल चल तुझं तरी लग्न जमू, नाही तर आपल्याला अशी चायना डॉल आणून तुझं लगीन करावं लागेल. असलं ना ग मला. बायको आहे ती माझी. हा, लगीन करू आलोय मी. हा, कुणी हात लावायचं नाही. हा. मारून टाकीन, मारून टाकीन. हा, मारून टाकीन, मारून टाकीन. ए पांडा, कुणाची बायको आणली? माझी आहे, माझी आहे. ओ, प्रो नचा. ए बायको आहे माझी. हा. अहो जरा योगेशी बोलत जात जावा, त्याला एकट्याला पाडू नका. आजकालच्या पोरांचं काय कळना झाले. आपला योग्य शान आहे बघ, असलं काही बी करणार नाही. रावशा बिशानाच होता की, पण त्यानं काय केलं? आईबाचा जरा तरी विचार केला का? तुम्हाला सांगते, काल बाया बोलत होत्या, रावशाचं काहीतरी प्रकरण होतं म्हण. त्या पोरीनं लग्नाला नकार दिला म्हणून रावशानं जीव दिला. तुम्ही बाय आहे ना, निवळ येडे आहे बघा. याचं त्याचं ऐकून काय बी बोलत बसता. तसलं काय बी नाही. आणि त्या रानात बघ जरा काय झाली. तुझ्या दिरानं अख्खा बाण टोकारलाय परत. त्याचं आहे ना पायच काढीत असतोय आता. त्याचा पाय नंतर काढा, आधी आपल्या पोराचा पाय बघा. मी काय म्हणते, मला तर असं वाटते त्याचं बाहेर काय असेल का? नाही म्हणजे दुसऱ्या जाती भीतीची असेल म्हणून सांगत नसेल. येडी आहे का तू? तसलं काही बी नसन. आपला योग्य असलं काय नाही करणार. असतं तर बोलला असतं की मला त्यो.
मयुरी तुला लक्षात आहे मला मोरपीस आवडतो ते? शाळेत असताना पण आठवणीने आणायचंस. असं काय नाही, येता येता उसाच्या बांधावर पडलेला दिसला म्हणून आणला. शाळेतल्या आठवणी अत्तराच्या कुपीसारख्या असतात बघ. आणि ती अत्तराची कुपी कुठंतरी मनातल्या कोपऱ्यात पडून राहते बघ. पण तीच कुपी घर दरवळून टाकते. मन आणि घर दोन्ही प्रसन्न ठेवते, हो ना? हो ना. पण असं असतं तर मधल्या काळात आपण भेटलो असतो, बोललो असतो. आठवणी जपता येतात पण जगता येत नाही. तूच गेलास ना पुण्याला निघून, फिरून बघितलं सुद्धा नाहीस. मी इथेच आहे. जे आपलं नाही त्याच्यावर हक्क सांगण्यात काय अर्थ आहे सांग बरं. सांगून बघायला होतस. सांगणारच होतो पण योग्या, लय उशीर झाला का? अरे उसाला पाणी द्यायला गेलतो, थांब आलो. योग्या, पैठणची एक पोरगी आहे, तुझं नाव आणि फोटो पाठवतेस नाही. पोरगी चांगली आहे, तेव्हा कसली बी कसर कमी पडता कामा नाही. या वेळेला तुझं लगीन जमवतो का नाही बघा नाना. पाहुण्यासनी चांगलाच घोळात घातलाय मी. आणि मैडे, उद्या मी सोलापूरला चाललोय. एक पोरगा आहे, ते बी तुझ्यासारखंच आहे, त्याला बी दिसत नाही. माझ्या नशिबात तसाच मुलगा असणार नाना. तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते करा. अगं सरकारी नोकरी आहे आणि तू बी पुढच्या वेळेला तहसीलदार होशील. दोघांचा राजा राणीचा संसार असेल बघ. आंधळ्या राजा राणीचा. मैडे, तसं का बोलतेस? जे नशिबात आहे ते स्वीकारलं पाहिजे. बरं योग्या, एक काम करशील का? उद्या मैडेला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. बर. एक नवीन डॉक्टर आलाय, बघू काय होतंय का. मला सोलापूरला जायचं आहे ना म्हणून. नाना, अहो जाईन मी. उगाच दुसऱ्यावर कशाला ओझ. नाना, आपल्या लोकांचं कसलं आले वज. नेल मी. होय होय. बुवा, होतंय का? काय होतंय? हा हा नाही, काही करा आणि हे जुळवा. शनी मंगळ बुध गुरु सगळं एकत्र आणा, पण माझं लगीन जुळवा बुवा. चुलत मामाची पोरगी आहे, शेवटची. जर हे लगीन झालं नाही ना बुवा, तर माझा बाप मला भगवी कापडा घालून देवाला सोडेल. बुवा, हा सारखं बाहेर काय बघताय? अरे तो येड्या पांड्या, अरे तो काल आला होता यम होऊन, मला म्हणाला तुम्हाला घेऊन जायला आलोय. अरे शनी सारखा माझ्या मागे लागला रे, शनी सारखा मागे लागला. बुवा, ते येड्या पांड्याचं लगीन तुम्ही जुळवलं होतं ना? हो, अरे पण मला काय माहित त्याची बायको पळून जाईल म्हणून. त्याच्या मित्राबरोबरच गेली होती ना पळून. मित्र निरखून घ्यावेत बरं का. हे बुवा, हा, आमची मैत्री बेकार नाही. वहिनीला आम्ही बहिणीची जागा देतो. तुम्ही पत्रिका नीट बघा. त्या पांड्याचं जुळवताना पत्रिका नीट बघितली नव्हती का? अरे नाव काढू नकोस रे त्या पांड्याचं. अरे रात्री झोपेतनं जागा होतो दचकून. अरे आम्हाला काय, आम्ही जे दिसतं ते सांगतो, पण कुणाची नियती कशी फिरेल हे आम्ही थोडंच सांगू शकणार आहे. हा, आता या सागरची पत्रिका, सगळं कसं जुळून आलेलं आहे, पण लग्नाचा योग काही नाही. असा कसा योग नाही बुवा? जर हे लगीन झालं नाही ना, तर माझं लगीन कधीच होणार नाही. हो, आम्ही काय आमच्या मनचं थोडं सांगतोय, जे आहे ते सांगितलं.
ए आमल्या गोवन एक पिल्लू सोडून दिलंय राव. नीट काही समजा ना. मी ना कन्फ्यूज झालोय, कन्फ्यूज. डोक्याची फ्यूज उडाली. यात ती पोरगी एवढी काळी आहे की अंधारात फेकली ना तरी ओळखू यायची नाही. अरे काळी का गोरी काय करायची? हम्म. झोपायला झाली बस झाली. ए अरे म्हणजे भाकरी करून घातल्या बस झाल्या. आपल्याला कुठं अप्सरा मिळायची? हा? आली चालून तर घे उरकून. अरे पण त्या काळ्या बेदाण्याला सुद्धा मामा ताटतय. इथं माझ्या आईनं हेलपाटा घालून जुळून आणलंय. पण ते पण होतंय का नाही पंचायत आहे आता. ते जाऊ दे. हा. चल ना कोमीकडून एक चक्कर मारून. ए तुझं हे कोमी प्रकरण एक दिवस धांद्याला आहे ना आपल्याला. तुला सरपंच माहिती आहे ना येड्या टाळक्याचा आहे. जाऊ दे चल. बस मागे. बस चल. करशील चोरी करशील मारदर चोद माझ्या दुकानासमोरून मॅनिकल चोरी करून आणला काय गावाला वैताग दिला आता चोऱ्या करायला लागलं वय रे अनर याला वाचवा वाचवा वाचवा. अरे चौकात आहे चौकात. अरे इथं सरपंचाची माणसं पांडाला मारतेत. ये इकडे पटकन. वाचवा वाचवा. जाऊ द्या ना दादा. तू सोय मागे लाज वाटत नाही का त्याला चोरी करायला? अहो जीव जाईल त्याचा. कशाला मारताय? मग लाज वाटली नाही ना त्याला पण पहिला माग काय मारून टाकता काय त्याला? मारून टाकीन त्याला. लाज वाटली पाहिजे चोरी करताना. असं हा मार ना. नाही तुझी समाधी इथं चौकात बांधली ना. एका बापाची अवलाद नाही मी. तुझी वस्तू मिळाली ना निघायचं. आमच्याच गावात येऊन आमच्या माणसांना मारता. आमच्याच गावातली माणसं 12 बोड्याची आहेत. राजकारणापलीकडे यांना काय दिसतंय का? आत्ताच सांगतोय, परत कोणी पांडाच्या नादी लागलं तर गाठ माझ्याशी आहे. चला निघा. जर परत यांनी काय केलं ना चौकात जळीन. असं 4 आण्याची कोंबडीन 12 आण्याचा मसाला सरपंचाच्या जेव्हा उडवतो काय इथचं भांगार. चल रे. ए साग्या बस याला घेऊन चल. ए बस. दुखात आहे का? हा इथं बावळत नाही तर किती वेळा सांगितलं रे नको त्या लोकांच्या नादी लागू नको म्हणून. घेतलं ना मुस्काड फोडून. आता कशाला नादी लागतो रे लोकांच्या? बाबाड फुटस तर मार खाल्लाय. बुचकळ त्याला बुचकळ. हा इथं बुचकळ्याव काय बघतो बेरडा सारखा. चल. हा इथं याड नाही तर माणसातलं माणूस पण संपत चाललंय. जंगली जनावर बरी या माणसांपेक्षा. अरे याला कोणी समजूनच घेत नाही. माणूस मुद्दाम तर करीत नाही ना येड्यावानी. एखादा माणूस याडा होईपर्यंत प्रेम करतो म्हणजे त्याचं प्रेम किती खोलवर गेलं असेल हे आपल्याला समजतच नाही. हलकट बाईला सुद्धा समजायला पाहिजे होतं. एखादा माणूस याडा होईपर्यंत प्रेम करतोय त्याच्या प्रेमापेक्षा दुसरं काय मोठं असणार आहे? अरे बाईला प्रेम नाही पैसा लागतो भाऊ. पैसा. सगळ्याच गोष्टी पैशाने नाही पूर्ण होत. ज्याला हे कळलंय ना त्यालाच खरंच जगणं कळलंय बघ. मयुरी जेवणाकडे लक्ष नाही तुझं? काही नाही नाना, असंच. नक्की?
मग उदास वाटतेस? काय असेल तर सांग. लग्नाचा काय विषय आहे का? तसंच आहे नाना. नाही म्हणजे तुम्ही आता लग्नाचं मनावर घेतलंय तर काळजी वाटायला लागली हो. हे घर सोडून जायचं, तुम्हाला सोडून जायचं म्हणजे मन अगदी उदास होत आहे. इतकंच वय मला वाटलं. तुमच्या मुलीला दुसरं कोणी आवडतं? अगं तसं काही नाही, पण मनाला शंका येऊन गेली बघ. तुमची मुलगी असं कधीच काही करणार नाही नाना. हे बघ, मनाला लावून घेऊ नकोस. मला माहित आहे माझी लेक तसं काय बी करणार नाही. समाजात काय घटना घडतात तुला माहित आहे. तेव्हा काळजी वाटली बघ. नाही नाना, तुमची मान खाली जाईल असं कधीच काही करणार नाही.